निवडणूक आयोगातर्फे नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्यानंतर मनमाड, नांदगाव, येवला, चांदवड येथे निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. 10 तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे फक्त शेवटचे 2 दिवस उरले, त्याच्यामुळे आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होत आहे. आपण बघू शकतात की जे इच्छुक उमेदवार आहेत ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इथे येत आहेत. ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही ठिकाणी अर्ज दाखल करावे लागणार आहे. एकीकडे रणधुमाळी सुरू झालेली असताना दुसरीकडे मात्र महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात अद्यापही कोण कोणासोबत जाणार आहे याचा निर्णय झाला नाही. बैठकावर बैठका सुरू आहे, त्याच्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये चलबिचल निर्माण झालेली आहे. तिकीट मिळणार की नाही अशी शंका आता त्यांना वाटू लागले. तिकीट मिळो ना मिळो, मात्र आपण उमेदवारी अर्ज दाखल करून ठेवावा ते असं उमेदवारांना वाटत असल्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केलेली आहे. मनमाडच्या 33 जागा, येवल्याच्या 26, नांदगावच्या 20 आणि चांदवडच्या 20 या जागांसाठी आणि थेट नगराध्यक्ष पदांसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे आणि 3 डिसेंबर रोजी निकाल लागणार आहे. एकूणच निवडणुकीचे वातावरण तापू लागलेले असताना महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात अद्यापही कोणताही निर्णय झालेला नसल्याचे चित्र आहे. बाबू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड.